श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रयत्नाची ताकद. स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल टाक, मी 100 पाऊल टाकीन. आयुष्यात कधीही हार मानू नका. छोटा का असेना, पण रोजचा प्रयत्न तुम्हाला मोठ्या यशाकडे नेतो. स्वामींची कृपा आणि तुमची मेहनत यांची सांगड बसली तर कोणताही अडथळा थांबवू शकत नाही. विश्वासाची शक्ती. ज्याचं आयुष्य विश्वासावर चालतं त्याची दिशा कधीच चुकत नाही. स्वामींच्या चरणी ठेवलेला विश्वास म्हणजे मनाचं सर्वात मोठं शस्त्र. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी माझ्यासोबत आहेत हे मनात धरलं की भीती गायब होते. धीर धरण्याची कला. धीर हे सर्वात मोठं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ शिकवतात, घाईत घेतलेले निर्णय मनाला दुखावतात. वेळेवर थांबणं, शांत होणं आणि योग्य क्षणाची वाट पाहणं हेही अध्यात्माचाच भाग आहे. धीर धरला तर यश थांबून तुमची वाट पाहतं. संकटातील स्वामींचा आधार. संकट येत ते दंड द्यायला नाही तर उभं करायला. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच पडू देत नाहीत. अडचण आली की स्वामींचं नाव घ्या, मनातील भीती कमी होईल आणि पुढचं पाऊल स्वतःच दिसू लागेल. कर्मावर श्रद्धा. कर्म हेच खरे पूजन आहे. स्वामींची कृपा नेहमी त्याच व्यक्तीवर असते जी प्रामाणिकपणे प्रयत्न करते. कामात मन लावा. लोक काय म्हणतात याकडे पाहू नका. स्वामी तुमच्या निष्ठा आणि परिश्रमाचं फळ योग्य वेळी देतात. सकारात्मक विचारांची ऊर्जा. स्वामी समर्थ सांगतात, मन जसं विचार करतं तसं जीवन घडतं. तुमचे विचार बदलले की आयुष्य बदलतं. दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा, कारण सकारात्मक मन स्वामींच्या आशीर्वादाला आकर्षित करते. भक्तीतील शक्ती. भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही, भक्ती म्हणजे नम्रता, कृतज्ञता आणि प्रेम. स्वामी समर्थ भक्तीत एवढी शक्ती आहे की ती अशक्य गोष्टीही शक्य बनवते. मन स्वामींच्या नामात गुंतवा, जीवन शांत, सुंदर आणि अर्थपूर्ण होईल. मन शांत ठेवा. मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात. जीवनात गोंधळ असला तरी मनात शांतता असेल तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. काही क्षण डोळा मिटा, श्री स्वामी समर्थ म्हणा आणि मनातील प्रत्येक आवाज शांत होताना बघा. सतत पुढे जाण्याची प्रेरणा. कितीही अडथळे असले तरी थांबू नका. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भक्तांचा मार्ग मी मोकळा करीन. थकवा आला तरी चालेल, पण हार मानू नका. आजचा छोटासा पाऊल उद्याची मोठ्या यशाचा पाया ठरतो. नम्रतेची महत्ता. नम्रता ही माणसाची खरी ओळख आहे. मोठेपणा पदाने येत नाही तर स्वभावाने येते. स्वामी समर्थ सांगतात, नम्र मन देवाजवळ पटकन पोहोचतं. अहंकार सोडा, नम्रता स्वीकारा आणि स्वामींची कृपा तुमच्या जीवनात ओतप्रोत भरू लागेल. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.